नमस्कार मित्रांनो, आज आपण निघालो आहोत एका छोट्याशा रोड ट्रिपवर. चिपळूण गुहागर मार्गावरून जात असताना आज आपण भेट देणार आहोत माझ्या शेजारी असणाऱ्या पाचाड गाव येथील एका अतिशय सुंदर आणि जागृत देवस्थानाला. हिरवीगार झाडी, वळणावळणाचे रस्ते आणि वाटेतील सुंदर सफर करत आपण पुढे निघालो. गुहागर रस्त्यावरच वसलेले हे गाव आणि या गावचे ग्रामदैवत असणारे हे मंदिर मनाला भुरळ घालणारे आहे. आणि फायनली आपण पोहोचलो आहोत पाचाडच्या श्री खेम वाघजाई देवस्थान मंदिरात. हे मंदिर एका कड्यावर वसले आहे, त्यामुळे खालून हे मंदिर पाहायला मिळत नाही. गेटच्या समोरील असणारा परिसर हा बघण्यासारखा आहे. याच ठिकाणी एप्रिल महिन्यात चैत्र पक्षात मोठी जत्रा भरते. अनेक गावच्या मानाच्या देवतांच्या पालख्या इथे पेटवल्या जातात. यावेळी अनेक भाविक या ठिकाणी हा सोहळा पाहण्यासाठी येत असतात. असे अनेक ठरलेले कार्यक्रम या गावातील गावकरी मिळून पार पाडतात. या मंदिरात पाऊल ठेवताच प्रवासाचा संपूर्ण थकवा निघून जातो. मंदिरात प्रवेश करताच येथे समोरच या मंदिरात होणाऱ्या कार्यक्रमाची संपूर्ण माहिती दिलेली आहे. भाविकांना दान करण्यासाठी दानपेटीही या मंदिरात आहे. गाभाऱ्यात प्रवेश केल्यावर श्री महादेव, श्री पद्मावती, श्री खेम, श्री वाघजाई देवी, श्री मानाई देवी अशा देवतांच्या मूर्त्या आहेत. देवीच्या प्रसन्न मूर्तीचे दर्शन घेऊन मन अगदी तृप्त झाले. या मंदिराच्या सभोवतालचा परिसर मनाला शांतता देतो. मंदिराच्या भोवताली असणारे झाडे मन प्रसन्न करतात.
येथे भाविकांना राहण्यासाठी निवासस्थान देखील आहे. या मंदिराच्या बाहेर असणारे रंगमंच आणि याच रंगमंचावर जत्रेला नमन, भारूड, तमाशा यासारखे कार्यक्रम पाहायला मिळतात. मंदिरच्या बाहेरच्या परिसरात देवांची जुनी रूपे ठेवण्यात आली आहेत. थोडा वेळ या ठिकाणी विश्रांती घेऊन निघण्याचा निर्णय घेतला. तुम्ही जर गुहागर मार्गे जात असाल तर या ठिकाणाला नक्की भेट द्या. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला हे कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका.